तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू कुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक. आता पुरंदर एकाकी पडला होता. काही केल्या तो शरण येणार नव्हता, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. राजे पुरंदरला एकाकी पडू देणार नव्हते. पुरंदरावर दारुगोळा कमी पडल्याची खबर मला मिळाली. राजांनी त्याची सोय करण्यासाठी आपल्या 300 मावळ्यांच्या 2 तुकड्या केल्या. पुरंदरच्या दक्षिणेला केदार दरवाजेच्या बाजूने दाऊद खान आणि राजा जयसिंग यांचा पहारा होता. दाऊद खान मराठ्यांवर तावून होता. याच्या मुलखात घुसून सरळ मराठे कापून काढावेत, आपण उगीच येथे वेढा घालून बसलोय, या मताचा तो होता. हे मला सोनाजीकडून समजले होते. त्याचा उग्र स्वभावाचा फायदा घ्यायचा आम्ही ठरवले. दात होठ खात मनाविरुद्ध पारेकरी करत बसलेल्या दाऊद खानाच्या वेड्यावर 300 मराठ्यांनी अचानक हमला केला. ते ऐकून दाऊद खान चिडला आणि संपूर्ण शक्तीनिशी आज यांना कोणालाच जिवंत ठेवायचे नाही असे ठरवून तो लढाईसाठी उठला. दाऊद खान आणि त्याचे सैन्य जोमात आलेले पाहून मावळ्यांनी तिथून माघार घेतली आणि पळ काढला. दाऊद खानाचा स्वभाव गुण माहीत होताच त्याने मराठ्यांचा पाठलाग केला. वेढा थोडा वेळ सैल पडला आणि ती वेळ साधून 300 मावळ्यांची फौज आपल्यासोबत दारुगोळा आणि रसद घेऊन केदार दरवाजाने पुरंदरावर दाखल झाली. नव्या दमाचे 300 मावळे दारुगोळा आणि रसदीसह येऊन मिळालेले पाहून मुरारबाजी आणि त्यांच्या फौजेला हुरूप न येता तरच नवल होते. दिलेर खान आणि किरत सिंग दोघेही जोमाने पुरंदरवर मारा करीत होते. सफेद बुरुज, काळा बुरुज आणि इतर 4 बुरुजांच्या साह्याने पुरंदर कित्येक दिवस अजिंक्य राहिला. सफेद बुरुज आणि काळा बुरुज जोपर्यंत उभे होते तोपर्यंत पुरंदरची माची शत्रूच्या हाती लागणे दुष्कर होते. मुघलांनी काळ्या बुरुजाच्या उंचीचे दमदमे उभारले. सफेद बुरुजापर्यंत जाण्यासाठी खंदक खोदले. पुरंदरवर सतत मारा सुरू होता. अधूनमधून मराठे आतून आणि बाहेरून वेड्यावर हमला करीत होते. तोफांच्या रुंजिकीत खिळे ठोकून तोफा निकामी करत होते. रात्रीचे येऊन दारुगोळा पेटवून देत होते. दिलेर खान, किरत सिंग आणि जिद्द आणि मराठ्यांच्या अतुलनीय पराक्रम यांच्यात सुरू असलेले ते निर्वाणीचे युद्ध काही केल्यास संपत नव्हते. राजे मिर्झा राजाकडे आपला तहाचा संदेश इतके दिवस पाठवूनही मिर्झा राजा त्यावर काहीच उत्तर देत नव्हता. परंतु पुरंदरच्या दिव्य पराक्रम बघून मिर्झा राजाही शिथिल पडला. त्याच्या बोलण्याचा सूर जरासा निवळला होता. राजांना पुरंदर आणि मुरारबाजीकडून जी अपेक्षा होती ती अपेक्षा ते दोघेही पूर्ण करत होते. राजे इतक्यात थांबले नव्हते. मिर्झा राजा आडून बसला आणि तह नाही केला तर आदिलशाहीच तळ कोकणातील प्रदेश आणि आदिलशाहीला वापस देऊन आदिलशाहीशी सुलूक करून आदिलशाहीला सोबत घेऊन मिर्झा राजा विरोधात संयुक्त आघाडी उघडण्यासाठी राजांनी आदिलशाहीसोबत बोलणी सुरू केली होती. अर्थातच ती बोलणी मुद्दाम इतकी उघडपणे सुरू केली होती की जेणेकरून मिर्झा राजाला याचा अंदेशा यावा. मिर्झा राजा हे समजल्यावर मात्र हादरला. एकीकडे राजाचा एक किल्ला पुरंदर आपल्या प्रचंड मुघली शक्तीशी परीक्षा घेतो आहे, दुसरीकडे शिवाजीराजे जर आदिलशाहीला मिळाले आणि दोघांनी एकत्रितपणे आपल्यावर आक्रमण केले तर आपल्या हाती काहीच लागणार नाही हे ओळखून शेवटी खुद्द मिर्झा राजांनीच आपला वकील राजगडावर पाठवून दिला. अर्थातच जोपर्यंत तह पुरा होत नाही तोपर्यंत राजाने मुरारबाजींना शस्त्र टाकण्याचा सल्ला दिला नाही आणि मिर्झा राजाने सुद्धा आपला वेढा सुरूच ठेवला. इरेला पेटलेल्या दिलेर खानाला काही करून पुरंदर घ्यायचा होता. सफेद बुरुजाच्या खाली मोठ्या मुश्किलीने खोदलेल्या सुरुंगात दिलेर खानाने दारू भरून सुरुंग लावला. सफेद बुरुज ढासळला तशी मराठ्यांची ताकद कमी झाली. तोफांचे दमदमे उभारून त्यावर चढलेले तोफा काळ्या बुरुजावर आग ओकू लागल्या. मराठ्यांचा प्रतिकार अविरत सुरू होता. शेवटी दोन्ही बुरुज पडले. पुरंदरची माचीच आता शत्रूंच्या हातात पडणार
हे मुरारबाजीच्या ध्यानी आले असावे. आपण त्यांच्या प्रतिकाराची वाट बघण्यापेक्षा दिलेर खान त्याच्या सैन्यांसोबत कापून काढावा असा फक्त मुरारबाजीच्या मनाला शिवू शकणारा धाडसी विचार त्यांनी केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सरळ आपल्या 500 मर्द मराठ्यांची फौज घेऊन ते गडाखाली उतरले. हर हर महादेवची घोषणा देत पठाणी फौजेला गवत कापावे तसे कापून काढू लागले. त्या लढाईची आणि मुरारबाजीच्या पराक्रमाची महती काय सांगावी. मुरारबाजीच्या पराक्रमाचा तो थरार बघून जगभर पराक्रम गाजवून आलेले पठाण मैदान सोडून पळत होते. मुरारबाजीच्या समोर येणारा कुठलाच वीर उभा राहत नव्हता. दिलेर खान दुरूनच हत्तीवर बसून ते तांडव बघत होता. त्याच्या सर्वांगाचा थरकाप सुटला होता. घडी घडीला या आल्हा असे उद्गार त्याच्या तोंडातून निघत होते. आज आपल्या 5000च्या पठाणी फौजेसोबत हा आपल्याला सुद्धा कापून काढणार ही भीती त्याला वाटू लागली. मुरारबाजी त्यांच्या आणि दिलेर खानाच्या मधले अंतर त्याच्यामध्ये असणारी फौज कापून काढत कमी करीत होते. सोबत असणारे मराठे तो आवेश बघून प्रत्येकजण मुरारबाजी झाला होता. 500 मराठे विरुद्ध 5000 पठाण इतके बेजोड गणित असताना सुद्धा सुरुवातीच्या काही वेळात मराठ्यांनी 700 पठाण कापून काढले होते. मुरारबाजीकडे तर नुसते बघूनच पठाण आणि राजपूत पळून जात होते. जे आडवे येत होते ते आडवे होत होते. जिथे उपस्थित हैराणी त्यावेळी घडलेली हकीकत जेव्हा माझ्या कानी घातली तेव्हा माझे डोळे आणि मन भिजून गेले होते. दिलेर खान अंबारीत उठून उभा राहिला आणि मोठ्याने ओरडला, या अल्लाह सुभान अल्लाह, ऐसा जंग बहादुर हमने अपनी पूरी जिंदगी में पूरी दुनिया में नहीं देखा. सुनो सुरमा, तलवार फेंको, हमारे साथ आ जाओ. आलमगीर के सरदार बन जाओगे. दिल्ली के दरबार में नाम होगा तुम्हारा. सोने चांदी से तोले जाओगे. हमारे साथ आओ. दिलेर खान त्याच्या घाबरलेल्या घोगऱ्या आवाजात हत्तीवर बसून मुरारबाजीला कौल देत होता. आपल्याकडे येण्याची विनंती करत होता. मुळात तो आपला जीव वाचवण्याची कोशिश करत होता. मुरारबाजीने त्याच्याकडे पाहिले. मुरारबाजी घोड्यावर तलवार पेलत उभे राहिले. थुकतो तुझ्या सरदारकी आणि तुझ्या आलमगीरावर. शिवाजी राजाचा सेवक हाय. ह्यो जन्म नाही, पुढचे 1000 जन्म या देवाच्या पायावर वाहील. गप्पा कसल्या मारतोस? हिम्मत असेल तर उत्तर हातीवरून, नाहीतर थांब, मी चालू तुझ्याकडे. मुरारबाजी चालत्या घोड्यावर उभे राहून हे बोलत होते. त्यांचे हे कर्तव्य बघून आजूबाजूच्या क्षेत्राने तोंडात बोटं घातली. मुरारबाजी त्या दिवशी गनिमानं जणू काही सैतान भासत होते. त्यांच्यासमोर किंवा त्यांना आडवे येण्याची हिंमत कोणी करत नव्हते. मुरारबाजी सरळ आपल्याकडे चालून येत आहे हे पाहून दिलेर खान बिथरला. समोरासमोरच्या तलवारीच्या युद्धात मुरारबाजीला हरवणे सुद्धा शक्य नाही हे दिलेर खानाने ओळखले होते. त्याने आपली भालकरी आणि धनुष्यबाणधारी पथके पुढे बोलवली. मुरारबाजी समोर असलेल्या सैन्याला गवत कापून काढावे तसे कापित होते. बाणकऱ्यांनी त्यांच्यावर दुरूनच बाणांचा वर्षाव केला. त्यातला एक बाण मुरारबाजीच्या मानेत घुसला. दिलेर खानाला सुद्धा त्यामुळे चेव आला. त्याने आपला भाला सावरला आणि सरळ मुरारबाजीच्या दिशेने फेकला. आलेला तो भाला मुरारबाजीच्या छातीत घुसला. त्याच्या वेगाने मुरारबाजी घोड्यावरून खाली कोसळले. दिलेर खानाने सुटकेचा विश्वास सोडला. मुरारबाजी पडलेले बघून मराठे गोंधळले, परंतु तेही काही क्षणासाठीच. जोपर्यंत 300 मराठे कामी आले होते इतके होऊनही उरलेले मराठ्यांनी एकटे मुरारबाजी पडले म्हणून काय झाले, आम्ही तसेच लढतो आहोत असा संदेश राजांना पाठवून दिला. हे मराठे कोणत्या मातीचे बनलेले आहेत हेच दिलेर खानाला आणि मिर्झा राजाला कळत नव्हते. जवळपास 1.25 महिना दिलेर खानने आपली आलमगीराकडून मिळालेली सर्व ताकद आणि संपत्ती पणाला लावली आणि शेवटी पुरंदर आणि मराठ्यांचा आठळ बुरुज मुरारबाजी धारातीर्थ पडले. मुरारबाजीचे बलिदान व्यर्थ गेले नाही. त्यांचा तो भीम पराक्रम पाहून एक किल्ला घेण्यासाठी आपल्याला इतके कष्ट उपसावे लागत असतील तर इतका दारुगोळा खर्ची करावा लागत असेल तर त्यात मुरारबाजीला आपण कपटाने लांबून युद्धनीतीचा विपरीत वापर करून मारले, नाहीतर आपलीच काही धडगत नव्हती हे दिलेर खान जाणून होता आणि मिर्झापर्यंत त्याचे सांग्रसंगीत वर्णन पोचले होते. या सर्व बाबींचा विचार करत तहासाठी तयार नसलेला आणि राजांची
संपूर्ण शरणागती मागणारा मिर्झा राजा जयसिंग तहासाठी तयार झाला होता. क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही, जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे, त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.